नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 30 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यासारख्या इतर विषयांच्या म्हणजे इंग्लिश, गणित, मॅथ, परिसर अभ्यास या विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपली चालू वर्षीसुद्धा असणार आहे. सरावासाठी ही प्रश्नपत्रिका सोडवायला काहीही हरकत नाही. इयत्ता तिसरी विषय मराठी द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, शब्द ऐकून लिहा 5 गुणांसाठी. या ठिकाणी तुम्हाला तुमचे शिक्षक कोणतेही 5 शब्द ऐकवतील, ते तुम्ही शुद्ध स्वरूपामध्ये या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, उदाहरणार्थ पहिला शब्द तिसरी, दुसरा कौतुक, तिसरा विद्यार्थी, चौथा पर्याय आणि 5वा म्हणाला. यासारखे 5 शब्द असतील. त्यानंतर प्रश्न दुसरा, चित्र पहा आणि 4 ते 5 ओळीत उत्तर लिहा 4 गुणांसाठी. बघा, ते दिवाळीचं चित्र दिलेलं आहे या ठिकाणी. त्याचं वर्णन या पद्धतीने करायचं आहे. यापेक्षा वेगळंही वर्णन तुम्ही करू शकतात. दिलेले चित्र दिवाळी सणाचे आहे. चित्रात आई, बाबा व सर्व भावंड आहेत. सर्वजण आनंदात दिवाळी सण साजरा करत आहेत. मला दिवाळी सण खूप आवडतो. आम्ही त्या दिवशी खूप फटाके फोडतो. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 3 ते 5 साठी हा उतारा मनात वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. बघा उतारा, करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे. हुगडी, माळ, राने आणि डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडुपाला चवदार फळे येतात. फळांचा रंग, आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढरे करवंद, किरी करवंद अशी नावे दिली आहेत. करवंद पिकल्यावर काळी होतात, पण किरी करवंदे मात्र पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच होतात. पुढचा प्रश्न तिसरा, उतार्यात कोणत्या काटेरी झुडपाची माहिती दिली आहे? उत्तर आहे करवंद. ब हा पर्याय, त्याला टिक मार्क करायची. पुढचा प्रश्न चौथा, पिकलेल्या करवंदाचा रंग कसा असतो? उत्तर आहे काळा. त्यानंतर प्रश्न 5वा, करवंदाला कोणकोणती नावे दिली आहेत? 2 गुणांसाठी. उत्तर, चवीनुसार करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढरे करवंद, किरी करवंद अशी नावे आहेत. प्रश्न 6 ते 8 साठी हा उतारा मनात वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, कविता दिली या ठिकाणी. ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा, छोट्यांचे ऐकून एकच गलका, ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका. दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा. ही कविता वाचल्यावर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायचे. बघा, 6वा प्रश्न, कोणता दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे? उत्तर आहे लाल दिवा. पुढचा प्रश्न,
कोणता दिवा लागल्यावर गाडी पुढे चालवावी? हिरवा दिवा. ट्रॅफिक दादाचे काय म्हणाले? लाल दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे आणि हिरवा दिवा लागल्यावर गाडी चालवावी. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर लिहून योग्य शब्द बनवायचे. कारल्याची चव, उत्तर आहे कडू. गव्हाचे पीठ, पांढरे. लाकूड कापण्याचे एक हत्यार, करवत. त्यानंतर प्रश्न 10वा. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पारतंत्र्य, स्वातंत्र्य. कमी, जास्त. विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. पारतंत्र्य, स्वातंत्र्य. कमी, जास्त. पुढचा प्रश्न. हिरवे हिरवे गवत तसे खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील ते शब्द लिहा. उत्तर निळे निळे आकाश, कोवळे कोवळे ऊन. त्यानंतर वाक्यात उपयोग करा. चेहरा उतरणे, उत्तर आहे वाईट वाटणे. आई रागवल्याने परीचा चेहरा उतरला. पुढचा प्रश्न 13वा. तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही ते आईला कसे सांगाल? तुमची चूक कशी सुधाराल? उत्तर स्वारी आई, माझ्याकडून आज लोणच्याची बरणी फुटली. तू बाबांना सांगू नकोस, नाहीतर बाबा मला मारतील. तूही माझ्यावर रागू नकोस. मी यापुढे लोणच्याच्या बरणीला हात लावणार नाही. मला माफ कर ना आई, प्लीज प्लीज. या पद्धतीने आपण आईची माफी मागणार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीचे मराठी विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.